शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारिजात कंपनीच्या डायको या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या विविध पिकात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा वाढत असेल, तसेच आपल्याला जर बुरशीजन्य रोगांवरती लवकर नियंत्रण मिळवायचे असेल, तर अशा वेळी कोणते बुरशीनाशक वापर करावे? तर आज आपण पारिजात कंपनीच्या डायको या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला डायको या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, डायको या बुरशीनाशकात आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात? तर याच्यामध्ये किरोक्झिम मिथिल हे 15% व क्लोरथायोनिल हे 56% आपल्याला WG म्हणजेच वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतात. तर डायको या बुरशीनाशकाचे आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे स्टॉबिल्युरिन गटातील घातक असे बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या पेशींच्या मायटोकॉन्ड्रियल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमवरती परिणाम करते. त्यामुळे बुरशींचे जे काही ऊर्जा स्रोत आहे हे खंडित होतात व बुरशी त्या ठिकाणी मरण पावत असते. तर शेतकरी मित्रांनो, डायकोची फवारणी केल्यावरती पिकात आपल्याला काय बदल हा पाहावयास मिळत असतो? तर यामध्ये आपल्याला मेसोसिस्टेमिक व मल्टीसाइट ॲक्शन ही पाहावयास मिळते. त्यामुळे विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. त्याच पद्धतीने हे ब्रॉड स्पेक्ट्रम व कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणून काम करते. तसेच याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत करू शकतो. म्हणजे रोग येण्याआधी व रोग आल्यावरती जर वापर केला तर त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शन ही पाहावयास मिळते. म्हणजे बुरशी जर का पानांच्या खाली असली तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. त्याच पद्धतीने फवारणी केल्यावरती पिकामध्ये फायटोटॉनिक इफेक्ट दिसतो. म्हणजे फवारणी केल्यावरती पीक आपल्याला हिरवेगार होताना दिसून येत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, डायकोचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण डायको या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते? तर करपा, भुरी, अँथ्रॅकनोज, लीफ स्पॉट, फळकूज अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तर शेतकरी मित्रांनो, डायको या बुरशीनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला, तर एकरी आपण 500 ग्रॅम प्रति एकरी याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याची जर आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जात असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा जर आपण किमतीचा विचार केला तर याचं 500 ग्रॅमचं जे काही पॅक आहे, हे आपल्याला साधारणतः 950 ते ₹1000 मार्केटमध्ये मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी करू शकतो. तरी कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारिजात कंपनीच्या डायको या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.